आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. समान कामासाठी समान वेतन हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय 27 जानेवारी 2026. आपण कोर्टाचा निर्णय समोरसुद्धा पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबूसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. भारतातील अनेक सरकारी आणि निमसरकारी संस्थांमध्ये आजही हजारो कर्मचारी रोजंदारीवर डेली वेजेस, कंत्राटी आणि किंवा हंगामी तत्त्वावर काम करत आहेत. हे कर्मचारी नियमित कर्मचारी इतकेच किंबहुना कधीकधी त्याहून जास्त काम करतात, परंतु महिन्याकाठी त्यांच्या हातात पडणारा पगार मात्र नियमित कर्मचाऱ्यांच्या तुलनेत कमी असतो. याविरुद्ध पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने इक्वल पे फॉर इक्वल वर्क हायकोर्ट ऑर्डर नुकताच एक ऐतिहासिक निकाल दिला आहे. या निकालाने समान काम समान वेतन ह्या तत्वावर पुनरुच्चार करत कामगाराच्या सन्मानावर शिक्कामोर्तब केले आहे. याविषयीची सविस्तर माहिती या लेखात आपण घेणार आहोत. समान काम समान वेतन काय होता हा खटला? तपशील माहिती. खटल्याचे नाव पूर्णचंद विरुद्ध हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी न्यायालय, पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालय. खटला क्रमांक 1442/2001. न्यायालय निकालाची तारीख 28 नोव्हेंबर 2025. न्यायमूर्ती हरप्रीत सिंग ब्रार. याचिकाकर्ते पूर्णचंद. अकाउंट्स असिस्टंट रोजंदारीवर. मुख्य मुद्दा नियमित कर्मचारी इतकेच काम करूनही कमी पगार मिळणे आणि समान वेतनाची मागणी. महत्त्वाची कायदेशीर तत्त्व. समान कामासाठी समान वेतन. संविधानाची कलमे. कलम 14 समानता आणि कलम 39D समान वेतन. महत्त्वाचा संदर्भ स्टेट ऑफ पंजाब विरुद्ध जगतसिंग 2016. याचिकाकर्त्याला नियुक्तीच्या तारखेपासून अकाउंट असिस्टंट पदाचा नियमित वेतन श्रेणीचा किमान पगार आणि सर्व थकबाकी देण्यात यावी. अंमलबजावणी मुदत आदेशाची प्रत मिळाल्यापासून 3 महिन्याच्या आत. हा खटला 1994 पासून सुरू झालेल्या एका संघर्षाची कहाणी आहे. पूर्णचंद नावाचे एक कर्मचारी हरियाणा अर्बन डेव्हलपमेंट अथॉरिटी HUDA मध्ये अकाउंट्स असिस्टंट ह्या पदावर रोजंदारी तत्त्वावर रुजू झाले होते. त्यांची शैक्षणिक पात्रता BCom होती आणि ते या पदासाठी पूर्णपणे पात्र होते. वर्षानुवर्ष काम करूनही त्यांना नियमित वेतनश्रेणी दिली जात नव्हती. विशेष म्हणजे त्यांच्यासोबत काम करणारे नियमित कर्मचारी, रेग्युलर एम्प्लॉईज, जे काम करत होते तेच काम, त्याच जबाबदाऱ्या आणि एवढेच कामाचे तास पूर्णचंद यांनाही होते. असे असतानाही केवळ रोजंदारी कर्मचारी ह्या लेवलखाली त्यांना कमी पगार दिला जात होता. आपल्या हक्कासाठी पूर्णचंद यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि खटला सुरू असताना त्यांनी नोकरीत कायम रेग्युलरीज करण्यात आले. परंतु मागील अनेक वर्षाच्या सेवेची काय, त्या काळात केलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळावा ही त्याची प्रमुख मागणी होती. प्रशासनाचे युक्तिवाद आणि न्यायालयाचा निर्णय. ह्या खटल्यात प्रशासनाने HUDA एक विचित्र भूमिका घेतली होती. त्यांचे म्हणणे होते की याचिकाकर्त्याने नोकरी स्वीकारतानाच कमी पगाराच्या आणि रोजंदारीच्या अटी मान्य केल्या होत्या. त्यांना हे माहीत होते की पगार कमी आहे, तरीही त्यांनी स्वेच्छेने काम स्वीकारले. त्यामुळे आता ते समान वेतनाची मागणी करू शकत नाहीत. न्यायमूर्ती हरप्रीत सिंग ब्रार यांनी प्रशासनाचा हा युक्तिवाद स्पष्ट शब्दात फेटाळून लावला. न्यायालयाने संविधानातील कलम 14 समानता आणि कलम 39D चा आधार घेत इक्वल पे फॉर इक्वल वर्क ह्या तत्वाचे महत्त्व अधोरेखित केले. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात म्हटले की एखादी व्यक्ती कमी पगारात काम करायला तयार होते, याचा अर्थ ती स्वेच्छेने तसे करत आहे असा होत नाही. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातबल होऊन अनेकदा कमी वेतनावर काम करावे लागते. अशा परिस्थितीचा फायदा घेणे आणि समान काम घेऊनही असमान वेतन देणे हे शोषणासारखे आहे आणि ते मानवी प्रतिष्ठेच्या ह्युमन डिग्निटी विरोधात आहे. समान कामासाठी समान वेतन. सर्वोच्च न्यायालयाचे संदर्भ. या निकालात हायकोर्टाने सर्वोच्च न्यायालयाच्या सुप्रीम कोर्ट जजमेंट ऑफ इक्वल पे फॉर इक्वल वर्क जगदीश स्टेट ऑफ पंजाब VS जगदीश खटल्याच्या संदर्भात दिला. ह्यानुसार जर एखाद्या अस्थायी टेम्पररी कर्मचारी हे सिद्ध करू शकला की त्यांचे काम नियमित कर्मचाऱ्यांच्या कामाशी
गुणवत्ता आणि प्रमाणाच्या क्वालिटेटिव्हली आणि क्वांटिटिव्हली दृष्टीने तंतोतंत जुळणाऱ्या आहे, तर त्याला कमी पगार नाकारता येणार नाही. या खटल्यात पूर्णचंद यांनी हे सिद्ध केले होते की त्यांची शैक्षणिक पात्रता नियमित पदासाठी आवश्यक असलेल्या पात्रतेइतकीच होती. त्यांच्या कामाचे स्वरूप, जबाबदारी आणि कामाचे तास नियमित अकाउंट्स असिस्टंटसारखेच होते. त्यामुळे न्यायालयाने स्पष्ट केले की केवळ कर्मचारी रोजंदारीवर आहे म्हणून भेदभाव करणे हे भारतीय संविधानाच्या विरोधात आहे. निकालाचा परिणाम काय? न्यायालयाने 28 नोव्हेंबर 2025 रोजी दिलेल्या ह्या निकालात प्रशासनाला स्पष्ट आदेश दिले आहेत की याचिकाकर्त्याला त्यांच्या नियुक्तीच्या तारखेपासून अकाउंट्स असिस्टंट ह्या पदाच्या नियमित वेतन श्रेणीचा किमान पगार मिनिमम ऑफ द रेग्युलर पे स्केल देण्याचा यावा, तसेच मागील सर्व थकबाकी एरियस पुढील 3 महिन्याच्या आत अदा करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. समान काम समान वेतन मागण्याचा अधिकार हा निकाल केवळ एका कर्मचाऱ्यांच्या विजयी नाही, तर कंत्राटी आणि रोजंदारीवर काम करणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी एक आशेचा किरण आहे. या निकालातून खालील महत्त्वाचे मुद्दे समोर येतात. कामाचे स्वरूप महत्त्वाचे. तुमचे पद कोणतेही असो, कंत्राटी, रोजंदारी किंवा हंगामी, जर तुम्ही नियमित कर्मचाऱ्या इतकेच काम करत असाल तर तुम्हाला इक्वल पे फॉर इक्वल वर्क मागण्याचा अधिकार आहे. पात्रता आणि जबाबदारी. समान वेतनाचा दावा करण्यासाठी तुमची शैक्षणिक पात्रता आणि कामाची जबाबदारी नियमित कर्मचाऱ्यांसारखी असणे आवश्यक आहे. राज्याची जबाबदारी. कल्याणकारी राज्यात वेलफेअर स्टेट, सरकार किंवा सरकारी संस्था कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करू शकत नाही. समान कामासाठी असमान वेतन हे आता कायद्याने अमान्य आहे. शेवटी माणसाच्या घामाला आणि कष्टाला योग्य किंमत मिळणे हा केवळ आर्थिक प्रश्न नसून तो आत्मसन्मानाचा विषय आहे, हेच ह्या निकालाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर लाईक, शेअर आणि अखिल तांबोळी सर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील. कोर्टाची प्रत पाहूया. इन द हायकोर्ट ऑफ द पंजाब अँड हरियाणा ॲट चंदीगड, 28/11/2025 आणि पूर्ण या ठिकाणी निर्णय दिलेला आहे. ह्या पूर्ण कोर्टाच्या निर्णयाचं थोडक्यात आपण स्पष्टीकरण बघितलेले आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक, शेअर आणि अखिल तांबोळी सर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. हे पूर्ण PDF अखिल तांबोळी सर क्लासेस चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.